आता वेगवेगळे लेखन असतं, म्हणजे ऍक्च्युली हे वेगवेगळे माध्यम आहेत. हो, ते हो. तुम्ही लेखक म्हणून कसं स्वीकारता किंवा कशी जबाबदारी तुम्हाला असते ती नक्की? मुळात हे 3 माध्यम वेगळे, म्हणजे एक नाटक, दुसरं मालिका, तिसरं जाहिरात आणि बरोबर. चौथं सिनेमा. भले ह्याची जात कुळ एकच असली. उदाहरण देतो तुम्हाला. नाटक म्हणजे दूध आहे, मालिका म्हणजे दही आहे, लोणी म्हणजे जाहिरात आहे हो. आणि तूप म्हणजे सिनेमा आहे. चारी याच्यामध्ये स्क्रिप्ट असते, आर्टिस्ट असतात, दिग्दर्शन असतं, अभिनय असतो, कॅमेरा असतो. सगळं आहे. लोकांना हा गोंधळ कळत नाही. हं. नाटक ही जिवंत कला आहे, ज्यामध्ये तुम्ही आहे तेवढेच दिसतात आणि सिनेमात आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे दिसतायत. बरोबर. तर माध्यम तिन्ही वेगवेगळे आहेत. नाटकामध्ये ए इकडे एवढं ओव्हर ऍक्टिंग करतायत का, तर शेवटच्या प्रेक्षकाला तुझा हात ते एक्सप्रेशन कळले पाहिजे. मालिका छोटा कॅमेरा आहे, क्लोज जास्त हे करतात, ते म्हणतात ए इकडे हे चालणार नाही, तर ए इकडे एवढं चालणार, ए इकडे कॅमेराच्या बाहेर जाणार. आणि बरोबर. सिनेमात इकडे. तर हे नटनी हे फरक ऍक्टिंग मधला कळला पाहिजे ना. बरोबर. तसं लिखाणात सुद्धा आहे. नाटक काय आहे, भावना प्रधान आहे, तिथे शब्दांना जास्त महत्व आहे, संवादाला जास्त महत्व आहे. बरोबर. मालिकामध्ये रटाळपणा जास्त, म्हणजे 13-14 महिने झाले तरी डिलिव्हरी व्हायना, मुळात त्याचं पिंड असतोय. बरोबर. नाटक हे लेखकाचं माध्यम आहे, मालिका हे निर्मात्याचं माध्यम आहे हम्म. आणि सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. या 3 माध्यमांचा विचार केला तर निर्मात्याला त्याचा फायदा येतो, तो ताणीत राहतो. नाटक शब्द तो शब्द प्रभुत्वाचं माध्यम आहे आणि सिनेमा हा कॅमेरा दिग्दर्शकाचं माध्यम आहे.